तर नमस्कार मंडळी, आज मी माझ्या आईच्या घरी आली होती कारण तिच्या घरी सवासणी जेवणाचा कार्यक्रम होता. त्याचसाठी मी आली होती. दुसऱ्या दिवशी भावाच्या मुलाचा बड्डे होता म्हणून मी थांबून घेतलं. परत काही येणं होणार नाही आईच्या घरी, त्यामुळे त्याचा बड्डे आता तू जाऊ नको असं म्हणत थांबलं. मग मी तिथंच थांबून घेतलं व त्याच्या वाढदिवसाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही सगळी मिळून त्याचा वाढदिवस आनंदात साजरा करत होतो. त्याच्यासाठी भावाने केक केक व शादी मुलांसाठी चॉकलेट आणले होते आणि त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून कॅरम आणलं होतं. त्याचबरोबर हसणं, खेळणं आणि कुटुंबासोबत घालवलेले सुंदर क्षण. आज मी आईसोबत मंदिरात दर्शनासाठी आले आहे. मंदिरात आले मनाला एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळते. देवाचे दर्शन घेतले, सर्वांचे सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. अशी पवित्र ठिकाणी काही क्षण घातल्यावर मन प्रसन्न होते. तसे तुमच्या या आयुष्यात नेहमी आनंद, सुख आणि देवाची कृपा राहू हीच प्रार्थना. व त्याच दिवशी आईने मस्त असे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ पदार्थ बनवला. त्याला आमच्याकडे धिरडे बोलतात. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मस्त असा आमरस बनवला. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी ज्या आम्ही लहानपणी खायचो, ज्या आई बनवून द्यायची आखाड महिन्यात. तुम्ही आखाड महिन्यात काय काय करतात तेही नक्की सांगा. प्रेमाने आपुलकीने भरलेले असतात. तसेच त्यानंतर आमच्या सर्वांनी जेवण वगैरे झाले व त्यानंतर खेळण्यासाठी आम्ही कॅरम वगैरे सगळेजण सोबत खेळण्यासाठी बसलो. त्याच ठिकाणी माझ्या भावाच्या मुलाच्या बड्डेसाठी देव त्याला अत्यंत आरोग्य, आनंद, भरपूर यश आणि दीर्घ आयुष्य देव. तुम्हीही त्याला कमेंटमध्ये शुभेच्छा नक्की लिहा. तर तुम्ही खेळतात का असे सगळेजण सोबत बसून खेळ, तेही कमेंटमध्ये सांगा. असे मस्त आम्ही सगळेजण बसून कॅरम खेळत होतो. ते सगळेजण छोटे होते, त्यांचं खेळणं चालू होतं. आम्ही बघायचो. माझे वडील आणि भाऊ दोघेही खेळत होते. त्यांना सांगायचे कसं खेळायचं काय. तुम्ही नक्की सुट्टी असल्यावरती, माहेरी गेल्यावरती काय काय करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. परत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत बाय.